विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकाराचं महत्त्व आणि सहकाराचे फायदे या दोन गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. एकंदरीत आपल्याला माहीत आहे की आधुनिक समाजरचनेमध्ये सहकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचबरोबर दुर्बल घटकांचं शोषण असेल, उत्पन्न, संपत्ती याविषयीची विषम वाटणी असेल, वर्ग संघर्ष असेल, राजकीय लढे असतील इत्यादीचा लोप मात्र सहकारात होत असलेला आपल्याला दिसतो. आणि समतेवर आधारलेला एक नवा समाज, नवी व्यवस्था, नवीन कार्य याच्यामधून घडत असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आधुनिक समाज व्यवस्थेत सहकाराला असणारं महत्त्व हे खरोखरच अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसतं. एक संघ समाजाची निर्मिती याबाबत सुद्धा सहकाराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. याचं कारण असं की सहकारामध्ये कोणत्याही व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे विचार केला जात नाही, तो समाजाचा घटक म्हणून विचारात घेतला जातो. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा जात, धर्म, पंथ, लिंग असा भेदाभेद सहकारामध्ये दिसून येत नाही. आणि त्यामुळं सहकारामध्ये केवळ एका व्यक्तीच्या हितापेक्षा व्यक्ती समूहाच्या हिताला, समाजाच्या हिताला अधिक प्राधान्य दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं किंवा अधिक महत्त्व दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं सहकाराच्या असणाऱ्या परस्पर सहकारी प्रवृत्तीमुळं किंवा तशा पद्धतीच्या वर्तणुकीमुळं एक समाजाचं हित किंवा एकमेकांचं हित साधण्याचा प्रयत्न जो आहे तो सहकारामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. सहकारामुळं साहजिकच दुर्बल घटकांचं शोषण करणाऱ्या वर्गाचा लोप होऊ शकतो. इथं वर्ग संघर्ष टाळता येतो. आणि त्यामुळं सहकारामध्ये आपण जर बघितलं तर स्वतः शेतकरी आणि कामगार, उत्पादक, व्यापारी यांची भूमिका सर्वजणच करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे सर्व ग्राहक एकत्रित येऊन आपल्या असणाऱ्या गरजा ज्या आहेत त्या सहकारी संस्थेमार्फत भागवू शकतात किंवा पूर्ण करू शकत असलेले आपल्याला दिसतात. आणि उत्पादनाचं कार्य जे आहे ते उत्पादनाचं कार्यसुद्धा आपण जर बघितलं तर एकसंघपणे चाललेलं आपल्याला दिसतं. कारण मुळातच सहकार यामध्ये दुर्बल घटक एकत्रित येऊन उत्पादनाचं कार्य सुरू करत असलेले आपल्याला दिसतात किंवा त्या दृष्टिकोनातून काम करत असलेले आपल्याला आढळून येतात. आणि म्हणून एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की मक्तेदारी स्वरूपाचं जे संघटना असतात किंवा आपल्याला असं दिसून येईल की तशा प्रवृत्ती असतात त्या मात्र सहकारामध्ये अस्तित्वात येत नाहीत किंवा सहकार त्याला स्थान देत नसलेलं आपल्याला दिसतो. दुर्बलांचं संरक्षण याच्यामध्ये होत असलेलं आपल्याला दिसतं. साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की समाजातील जो दुर्बल घटक आहे, गरीब लोक आहेत, हे स्वावलंबनानं आणि परस्पर सहकार्यानं आपल्याला असं दिसून येईल की स्वतःचं संरक्षण करू शकतात. कारण हे एकत्रित येऊन आपल्याला असं दिसून येईल की स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी किंवा स्वतःचं हित साधण्यासाठी या सहकारी संस्था स्थापन झालेल्या असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे साहजिकच पिळवणुकीविरुद्ध म्हणा किंवा स्वतंत्रपणे स्वसामर्थ्याच्या जोरावरती या सहकारी संस्था या पिळवणुकींच्या विरुद्ध, शोषणाविरुद्ध लढा देऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की या सगळ्या लढ्यामुळं त्यांचा आत्मविश्वास असेल, सामर्थ्य असेल हे वाढत जात असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यातच खऱ्या अर्थानं समाजाचं हित जे आहे ते समाजाचं हित जोपासलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. सहकारी संस्थांमध्ये आपण जर बघितलं तर मध्यस्थांचं उच्चाटन असतं. म्हणजे उत्पादक ते ग्राहक असे जर आपण आपल्या देशामधले जर इंटरलिंकिंग बघितलं तर मग साधे आडते, आपल्याला असं दिसून येईल व्यावसायिक आडते, अनेक प्रकारच्या साखळ्या या मध्यस्थांच्या असलेल्या आपल्याला दिसतात. सहकारामध्ये आपल्याला असं दिसून येईल की उत्पादक आणि ग्राहक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सहकारी संस्थेशिवाय दुसरा दुवा असत नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की सहकारी संस्था स्वतः ग्राहक म्हणून उत्पादकाकडून माल खरेदी करतात आणि आपल्या सभासदांना त्या पुरवत असल्यामुळं साहजिकच स्वस्तात आणि चांगल्या दर्जाचा माल जो आहे तो आपल्याला असं दिसून येईल की ग्राहकांना उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की सहकारी संस्था या नफा मिळवण्याच्या उद्देशानं मुळात स्थापन झालेल्या नसतात
त्यामुळं वस्तूची विक्री किंवा खरेदी करत असताना ना नफा ना तोटा या तत्वाचा विचार खूप केला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळंच इथं कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थांना वाव नसतो किंवा त्यांचं उच्चाटन होत असलेलं आपल्याला दिसतं. ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू त्यामध्ये रास्त किमतीला उपलब्ध होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर सहकारामुळे एक नियोजन तयार होत असलेलं आपल्याला दिसतं. आणि आधुनिक काळामध्ये आर्थिक विकासाचं एक साधन म्हणूनच आपल्याला नियोजनाकडे पाहावं लागतं किंवा नियोजनाचं अनन्यसाधारण महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. आणि नियोजनाद्वारे आर्थिक विषमता कमी करणं असेल, दुर्बलांची स्थिती सुधारणं असेल, उत्पादनं वाढवणं असेल किंवा समतोल आर्थिक विकास साधणं असेल किंवा आर्थिक विकासाचा वेग वाढवणं असेल किंवा देशातील दारिद्र्य दूर करणं असेल, लोकांचं राहणीमान किंवा नागरिकांचं राहणीमान उंचावणं असेल, यासारखे उद्दिष्ट साध्य करता येत असलेले आपल्याला दिसतात. आणि नियोजनाची वरील उद्दिष्ट जी आहेत म्हणजे आता मी म्हणलेल्याप्रमाणे की आर्थिक विकास असेल किंवा आपलं दारिद्र्य दूर करणं असेल किंवा नागरिकांचं राहणीमान उंचावणं असेल, अशा प्रकारची जी उद्दिष्ट नियोजनामध्ये ठरवली जातात, हे साध्य करण्यासाठी सहकारी संस्था मोलाची कामगिरी बजावत असलेल्या आपल्याला दिसतात किंवा सहकारी संस्था यामध्ये फार मोठं योगदान देत असलेले आपल्याला दिसून येतात. विविध राजकीय प्रणालीमध्ये सुद्धा सुवर्णमध्य होत असलेलं आपल्याला दिसतं. बघा ना, आपण साधं उदाहरण घेऊ की आपल्याला असं दिसतं की अमेरिकेसारख्या प्रगतशील देश ज्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालकी हक्काद्वारे मक्तेदारी स्वरूपाच्या संघटना अस्तित्वात येत असतात. भांडवलदारांचं उत्पादनावरती वर्चस्व प्रस्थापित होऊन कामगारांची पिळवणूक त्यामध्ये होत असते. समाजातील गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण होऊन वर्ग संघर्ष त्यामध्ये येत असलेला आपल्याला दिसतो. पण हे सगळे भांडवलशाहीतले दोष जे आहेत ते सहकारामुळे दूर होऊ शकतात. एक म्हणजे सहकारामध्ये कामगारांची पिळवणूक होत नाही, न्याय तत्वानुसार आपल्याला असं दिसून येतं की उत्पादनाचं वाटप केलं जातं, आर्थिक विषमता त्यामुळे निर्माण होत नाही आहे. त्याचबरोबर समतेच्या तत्वावर सर्वजण एकत्रित आलेले असलेले दिसतात आणि प्रत्येकजण उत्पादनाचा मालक असतो. त्यामुळे वर्गसंघर्ष यामध्ये कुठेही आढळत नाही. अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था सहकारामध्ये असते. म्हणजे एकंदरीतच आपल्याला असं दिसून येईल की हे भांडवलशाहीमध्ये जे काही दोष आढळतात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, ते दोष दूर करण्यामध्ये सहकाराची भूमिका जी आहे ती अतिशय अनन्यसाधारण असलेली आपल्याला दिसते. साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर उत्पादनाची मालकी ही सरकारची असलेली आपल्याला दिसते. त्यामुळं उत्पादन वाढीची प्रेरणाच नष्ट होते, कारण सरकार सांगेल त्याप्रमाणे उत्पादन करावं लागत असलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळं नोकरशाहीचा वर्चस्व असतो. या उलट आपण जर बघितलं तर सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक सभासद हा सारख्याच प्रमाणात सर्व गोष्टीसाठी जबाबदार असलेला आपल्याला दिसतो. उत्पादनाच्या साधनांची मालकी संस्थेकडे असते आणि वित्तीय समूहाची मालकी असल्याने कार्यक्षमता वाढते. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपणही मालक आहे त्याचे आणि त्यामुळं साहजिकच संस्थेविषयीची एक आपुलकी, एक आपल्याला असं दिसून येईल की संस्थेविषयीचा एक प्रेम किंवा आदर निर्माण होत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं लोक जे आहेत सहकारी संस्थेमध्ये समाविष्ट होणारे ते झोकून देऊन काम करत असतात आणि त्यामुळं साहजिकच कार्यक्षमता वाढत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे साम्यवादापेक्षाही सहकारवाद जो आहे हा अधिक न्यायी असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत भांडवलशाही आणि साम्यवादी या अर्थव्यवस्थेमध्ये जे दोन्हीचे एकत्रित फायदे मिळतात ते केवळ सहकारामध्ये सहकारी प्रणालीमुळं आपल्याला असं दिसून की सभासदांना उलट चांगल्या प्रकारे दोषमुक्त अशा प्रकारचे फायदे मिळत असलेले आपल्याला दिसतात. विश्वव्यापी स्वरूप आहे. म्हणजे एकंदरीत सहकार हे काय एक मर्यादित संघटना नाही आहे, अमर्यादा अशा प्रकारचे असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा उदय झाला, औद्योगिक क्रांती अस्तित्वात आली, औद्योगिक क्रांतीनं भांडवलशाही निर्मूलन झाली किंवा त्यातील आर्थिक विषमता, पिळवणूक या गोष्टी ज्या आहेत अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक प्रभावी साधन म्हणून त्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की सहकारी संस्था अस्तित्वात आल्या. कारण याने अतिशय पिळवणुका कामगारांच्या करणं, त्यांना वेठबिगारी सारखं राबवून घेणं आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की स्वतःच्या मक्तेदाऱ्या स्थापन करणं, ग्राहकांची लोबाडणूक करणं, ह्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या सहकारामुळं त्याला खिळं बसलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल
की या भांडवलशाहीतील असणाऱ्या अन्यायाविरुद्ध किंवा अशा प्रकारच्या विषमतेविरुद्ध एक लढण्याचं साधन म्हणून सहकाराकडे पाहिलं जात असलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळं सहकारी चळवळी या अधिक लोकप्रिय होत गेलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे उलट परकीय देशामध्ये आपण ज्याला प्रगतशील देश म्हणतो, या प्रगतशील देशामध्ये त्या तर अधिक प्रगतशील झाल्या किंवा अधिक वाढीस लागलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं साहजिकच त्याचं लोणही विकसनशील देशापर्यंत येऊन पोचलं आणि त्यामुळं विकसित आणि विकसनशील देशामध्ये या सहकारी संस्था ज्या आहेत, या सहकारी संस्था वाढीस लागल्या आणि त्यामुळं साहजिकच त्याचं स्वरूप जे आहे ते विश्वरूप स्वरूप निर्माण झालेलं आपल्याला दिसतं किंवा वाढीस लागलेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक देशामध्ये या सहकारी संस्था हे वाढत चालल्या. मग बँके असतील, कर्ज पुरवठा करणारे असतील, घरबांधणी करणारे असतील, या सगळ्यांच्या गोष्टींच्या बाबत जर आपण पाहिलं तर या संस्था वाढीस गेल्या. मासेमाऱ्यांच्या असतील, किरकोळ व्यापाऱ्यांच्या असतील, म्हणजे हे एक व्यावसायिक संघटन प्रकार जो आहे तो सहकारामध्ये वाढीस लागलेला आपल्याला दिसतो किंवा वाढत गेलेला आपल्याला दिसतं. सहकाराने विकसित देशामध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपाचं काम केलेलं आपल्याला दिसतं. साहजिकच शेती उत्पादन असेल किंवा शेतमाल प्रक्रिया असतील किंवा विक्री असेल, कर्जपुरवठा असेल, घरबांधणी असेल इत्यादी क्षेत्रामध्ये आपल्याला असं दिसेल की विकसित देशात सुद्धा सहकारी संस्था ह्या अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात आणि या वेगवेगळ्या विभागात ह्या कार्यरत असल्यामुळं साहजिकच राष्ट्रीय स्तरावरचं कार्य या संस्था करत असलेलं आपल्याला दिसतात आणि त्या बाबत आपल्याला असं दिसून येईल की मोठ्या स्वरूपातील उत्पादनाचे फायदे त्या मिळवतात, आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे मिळवतात, सभासदांना, ग्राहकांना आपल्याला असं दिसून येईल की कार्यक्षमरित्या कमी खर्चामध्ये सेवा पुरवतात आणि त्यामुळे इकडं आकर्षित होणारा जो ग्राहक आहे, हा आकर्षित होणारा ग्राहक आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस वाढत चाललेला आपल्याला दिसतो किंवा चांगल्या प्रकारचा त्याला प्रतिसाद हा विकसित देशामध्ये सुद्धा मिळत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावरती सुद्धा सततचा संपर्क साधून या संस्था व्यावसायिक संघटनांशी सुद्धा चांगल्या प्रकारे स्पर्धा करतात आणि त्याच्यात सुद्धा आज आपल्याला असं दिसून येईल की प्रगतिशीलता त्यांनी गाठलेली आहे. त्याचबरोबर आपल्या सभासदांचा राहणीमानाचा दर्जा वाढवण्यामध्ये सुद्धा या संस्थांनी मोठा हातभार लावलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर सहकाराने अविकसित देशामध्ये जर बघितलं तर खरं अविकसित देशांना प्रगतीपथावरती आणण्यासाठी किंवा प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी सहकाराची अत्यंत गरज आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र हा इतर असणाऱ्या भौगोलिक असणाऱ्या आपल्याला असं दिसून की विभागीय रचनेमध्ये सगळ्यात प्रगतिशील असलेला आपल्याला दिसतो. मग कोकण किंवा विदर्भ, मराठवाडा किंवा खानदेश यांच्यापैकी आपण जर बघितलं तर याचं कारण असं आहे की सहकारी संस्था या अत्यंत महत्त्वाचं काम करतात. कारण अविकसित देशामध्ये वाढती लोकसंख्या असेल, प्रचंड बेकारी, निरक्षरता किंवा सार्वत्रिक दारिद्र्य असेल, या सगळ्या प्रमुख समस्या आढळतात आणि या समस्यावरती सगळ्यात महत्त्वाचा सर्वांगीण उपाय काय असेल तर सहकार. कारण ह्या समस्या दूर करून प्रगती साधण्याचं काम जे आहे ते सहकार माध्यमातून केलं जात असलेलं आपल्याला दिसतं आणि सहकार ही एक आर्थिक बचत करणारी ऐच्छिक संघटना आहे. त्यामुळं थेंबे थेंबे तळे साचे असा जो काही प्रकार आहे तो सहकारामध्ये मोठ्या स्वरूपात होत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यातूनच मग दारिद्र्याचं जे दुष्टचक्र आहे ते भेदून भांडवल संचय होऊ शकतो, अविकसित देशांचा आर्थिक विकास घडवून आणता येतो किंवा सहकारी शिक्षणामुळे देशामध्ये सामाजिक आर्थिक क्रांती होऊ शकते. त्यामुळं अविकसित देशामध्ये आपण जर बघितलं तर सहकारी क्षेत्रामधली जी प्रगती आहे ही प्रगती वाढत जात असलेली आपल्याला दिसून येते आणि विषमता जी आहे ती कमी होत जाते. राहणीमानाचा दर्जा जो आहे तो उंचावत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा अनेक स्वरूपामध्ये आपल्याला असं दिसून येईल की सहकाराचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण आपल्याला असलेलं दिसतं किंवा सहकार याच्यामध्ये अतिशय योगदान देत असलेलं आपल्याला दिसतं. हे जरी सहकाराचं महत्त्व असलं तरी सहकाराच्या पासून जे फायदे आपल्याला दिसतात. आता हे फायदे जे आहेत ते 3 प्रकारचे सर्वसाधारणपणे आपल्याला निदर्शनास येतात. एक म्हणजे आर्थिक फायदे असतात, दुसरे म्हणजे सामाजिक फायदे असतात, शैक्षणिक फायदे असतात. म्हणजे फायद्यांचं गणित मांडत असताना सुद्धा केवळ आर्थिकतेवरच मर्यादित न राहता सामाजिकता
आणि शैक्षणिक अशा दोन्ही गोष्टीमध्ये सहकाराचे फायदे होत असलेले आपल्याला दिसतात. कारण सहकार हे सामाजिक परिवर्तनाचं परिपूर्ण साधन असलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे सहकारी ने संघटित शक्तीने दुर्बल घटकांची आर्थिक प्रगती साध्य होत असते आणि ह्या आर्थिक प्रगतीतला सगळ्यात महत्त्वाचा विश्वासू मित्र कोण असेल तर सहकार आहे. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर सहकाराचा उगमच मुळात इंग्लंडमध्ये होत असताना आर्थिक शोषणाच्या विरुद्धातून झालेला आपल्याला दिसतो आणि एकत्रित लोक आलेले आपल्याला दिसतात. अमेरिकेतही सहकारानं मुक्तीदारी नष्ट केलेले आपल्याला दिसतात. किंवा भारतामध्ये आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा नाहीसा करून दारिद्र्य निर्मूलन करणं, गरिबांची गरिबी दूर करणं, शेतीची उत्पादकता वाढवणे या उद्देशाने सहकारी चळवळी सुरू झालेल्या आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान हे सहकाराच्या माध्यमातून मिळत असलेलं आपल्याला दिसतं. आर्थिक फायद्यांच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की सेवेच्या प्रेरणेला प्राधान्य मिळत असलेलं आपल्याला दिसतं. कारण खाजगी उद्योजक किंवा व्यापारी हे नफा मिळवण्यासाठी अधिक प्राधान्य देत असलेले आपल्याला दिसतात किंवा नफ्याच्या उद्देशानंच केवळ काम करत असलेले आपल्याला दिसतात आणि त्या दृष्टीनंच त्यांच्याकडून तशा प्रकारच्या धोरणांची कार्यवाही होत असलेल्या आपल्याला दिसतात. कमी वजनाच्या वस्तू पुरवणं, मालात भेसळ करणं, साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणं, अवास्तव किमती आकारणं इत्यादी मार्गाचा अवलंब करून ग्राहकांची पिळवणूक ही खाजगी असणारे व्यापारी किंवा उद्योजक करत असलेले आपल्याला दिसतात. आणि याच्याच विरुद्ध नेमकं सहकारी संस्था जे काम करत असतात की समाजातील ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत या दुर्बल वर्गांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की या रक्षणाच्या दृष्टिकोनातून या सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात. त्यामुळे त्या नफ्याला महत्त्व देत नाहीत. म्हणजे नफा हा त्यांच्या दृष्टीनं गौण असलेला आपल्याला दिसतो. ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये वस्तू कशी मिळेल, चांगल्या दर्जाची वस्तू कशी मिळेल, चांगली प्रत ग्राहकापर्यंत कशी पोहोचेल आणि शुद्ध स्वरूपाची आणि पूर्ण वजनाच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पुरवण्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की सहकारी संस्था ह्या अतिशय चांगलं कार्य करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर ग्राहकांच्या खरेदी शक्तीतही वाढ होते. म्हणजे ग्राहकाने दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात त्यांना चांगल्या वस्तू ज्यावेळी सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिल्या जातात किंवा सहकारी संस्था या चांगल्या वस्तू देण्याच्या बाबतीत मुळातच त्या दक्ष असतात आणि त्यामुळं वाजवी किमतीत चांगल्या वस्तूंचा पुरवठा त्या करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं समाजातील दुर्बल घटक जो आहे तो सहकारी संस्थेकडून पूर्वी एवढ्या वस्तू पूर्वीपेक्षा कमी किमतीमध्ये त्याला मिळत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे साहजिकच त्याची बचत होत असलेली आपल्याला दिसते आणि बचत झाल्यामुळं अन्य वस्तूही त्या खरेदी करू शकतात त्याच्यामधून. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर समाजाच्या थोडक्यात वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होत असते. म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर त्याला 75 रुपयामध्येच सहकारी संस्थांमध्ये मिळाली तर राहिलेले 25 रुपयाची आणखीन एखादी वस्तू त्याला खरेदी करता येते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं समाजाचं वास्तव उत्पन्न त्याच्यामध्ये वाढत असलेलं आपल्याला दिसतं. वितरण खर्चात बचत होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर सहकारी संस्थांना काय फार मोठी जाहिरात करण्याची गरज लागत नाही आहे. कारण त्या आपल्या सभासदांच्या हितासाठी काम करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे वितरणावरती अत्यंत कमीत कमी खर्च हा सहकारी संस्थांच्या माध्यमातून केला जात असलेला आपल्याला दिसतात. कारण उत्पादक थेट ग्राहक असाच त्यांचा मार्ग असल्यामुळं, मध्यस्थ नसल्यामुळं त्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही आपल्याला असं दिसून येईल की दुसऱ्या साखळीचा किंवा दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्याची गरज नाही, दिखाऊपणाची गरज नाही. मध्यस्थांची साखळी याच्यामध्ये कमी होते, वस्तूवरील जाहिरात खर्च कमी होत असलेला आपल्याला दिसतो. विक्रीवरील किंवा विक्री यंत्रणेवरील असणाऱ्या दिखाऊपणाचा खर्च जो आहे तो त्याच्यामध्ये कमी होतो. वाहतुकीचा खर्चाची बचत होते आणि या सगळ्यांचा फायदा असा होतो की ग्राहकांना ते कमीत कमी किमतीमध्ये वस्तू देतात. त्यामुळे ग्राहकांची बचत होत असलेली आपल्याला दिसते. ग्राहकांना मार्गदर्शनही सहकारी संस्थांच्या माध्यमातून होत असतं. त्यातही त्यांचा आर्थिक फायदा असतो. कारण सहकारी संस्था मुळात नफा मिळवण्याच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या नसतात. वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक आल्यास त्यांना निरनिराळ्या वस्तूच्या स्वरूपाबद्दल असेल, उपयोगाबद्दल असेल खरी माहिती आपल्याला असं दिसून येईल की सहकारी संस्था देतात. नाही तर आज आपण जाहिरातीच्या युगामध्ये बघतो आहे की एखादी वस्तूची जाहिरात इतकी अतिशयोक्ती केली जाते की हे शक्यच नाही. म्हणजे एखादा लिमका पिऊन इतक्या वरून उडी मारू शकतो, असं जर करायला गेला तर तो मरूच शकतो, दुसरा जो काय मार्गच नाही आहे.
म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की ह्या ज्या काही अतिशयोक्ती असतात त्या सहकारामध्ये असत नाही. सहकारामध्ये जाणाऱ्या ग्राहकाला त्या वस्तूच्या स्वरूपाबद्दल असेल, त्या वस्तूच्या उपयोगाबद्दल असेल, ही खरी माहिती दिली जाते. त्यामुळे ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्याने कोणती वस्तू विकत घेणं योग्य ठरेल याचंही मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे उगीच विकायची म्हणून विकायची किंवा गळ्यात मारायची म्हणून मारायची असा प्रकार नसतो. जसं आपण एखादी चहा पावडर खाजगी व्यापाऱ्याकडे घ्यायला गेलो तर त्याच्याकडे आपण मागितलेली नसेल तर दुसरी गळ्यात मारण्याचा तो प्रयत्न करतो किंवा मारतो. तसा सहकारामध्ये नसतं. सहकारामध्ये तुम्हाला त्या वस्तू कोणती योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे याचंही मार्गदर्शन केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये निरनिराळ्या वस्तूवरती कशा प्रकारे खर्च केला जावा आणि त्यापासूनचं जास्तीत जास्त समाधान आपल्या ग्राहकांना कसं मिळेल याचा विचार सहकारामध्ये अत्यंत बारकाईनं किंवा अत्यंत कुसुशीनं केला जात असलेला आपल्याला दिसतो किंवा ते करत असलेले सहकारी संस्था दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर सहकारी संस्थांमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची पॉलिसी असलेली आपल्याला दिसते की आपल्या ग्राहकांना जो आहे तो माल जो आहे तो अतिशय चांगल्या किमतीमध्ये किंवा कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाचा आणि मार्गदर्शनपर केला जात असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर तुम्ही दुसरा भाग जर बघितला तर संपत्तीचा असणारा न्याय वाटप सहकारामध्ये होत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांच्या गरजा समान असतात आणि अशा समान गरजासाठीच सहकारी संस्था स्थापन केलेल्या असतात. साहजिकच सभासदांची असणारी मर्यादित साधनसामुग्री एकत्रित आणून म्हणजे प्रत्येकाकडे असणारी थोडी थोडी साधनसामुग्री जी आहे ती गोळा करून एकत्रित आणून त्याच्याद्वारे आपल्याला असं दिसून येईल की विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळं न्याय वाटप हे सरकारचं सगळ्यात महान वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं. कारण कामगार एकत्रित येऊन सहकारी संस्था ज्या आहेत त्या स्थापन करत असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यातून मिळणारा जो संस्थेला जो फायदा आहे त्याचं सभासदामध्येच न्याय वाटप या केला जात असलेला आपल्याला दिसतो. आर्थिक विषमता नष्ट होत असलेल्या आपल्याला दिसून येते. कारण दुर्बल घटक सहकारी संस्थेद्वारे आपल्याला असं दिसून येईल की आपली आर्थिक प्रगती जी आहे ती साधत असतात. त्यामुळे समाजात आढळणारी जी आर्थिक विषमता आहे ती विषमता त्यामध्ये कमी होण्यास मदत होत असलेली आपल्याला दिसते. मक्तेदारीला आळा बसत असलेलं आपल्याला दिसतं. कारण ग्राहकाची पिळवणूक करणाऱ्या मक्तेदारांशी त्या स्पर्धा करत असल्यामुळं मक्तेदारीला आळा घालण्याचं कार्य सहकारी संस्था करतात आणि मक्तेदारीमुळं दुर्बल घटकांची जी पिळवणूक होते किंवा आपल्याला असं दिसून की ती सहकारी चळवळीद्वारे आपल्याला असं दिसून की थांबवली जात असलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळं मक्तेदारापासून समाजाचं संरक्षण करण्याचं एक महत्त्वपूर्ण काम जे आहे ते सहकारी संस्था करत असलेल्या आपल्याला दिसतात. सहकारी संस्था साठेबाजीच्या प्रवृत्तीसुद्धा विरोध करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे मालाचा साठा करून ठेवणं किंवा त्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास तो पुन्हा विक्रीला काढणं आणि त्याच्यातून भरपूर नफा मिळवणं हे जे खाजगी व्यापाऱ्यांचं तत्त्व असतं त्याला सहकारी संस्थांचा अतिशय विरोध असतो किंवा कडाडून विरोध करत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे सहकारामध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिम टंचाई केली जात नाही, अधिकची किंमत त्याच्यावरती आकारली जात नाही आणि ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला असं दिसून येईल की वर्ज्य करून मागणी आणि पुरवठ्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाच्या गरजा ज्या आहेत त्या लक्षात घेऊन वस्तू आणि सेवा यांची चोख वितरण व्यवस्था जी आहे ती वितरण व्यवस्था सहकारामध्ये केली जात असलेली आपल्याला दिसते. कामगारांना योग्य वागणूक मिळते कारण प्रत्येक कामगार हा संस्थेचा सभासद असतो. म्हणजे भांडवलशाहीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जादा काम आणि कमी दाम ही जी काही प्रघात आहे तो मात्र सहकारात नसतो. कारण सहकारात मुळात नफा या तत्वालाच गौण स्थान दिलेलं आहे. कामाचे योग्य तास आपल्याला असं दिसून की योग्य वेतन शिवाय अन्य सोयी सवलती ज्या आहेत त्या पुरवल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात आणि सहकारी क्षेत्रामध्ये कामगारांना योग्य वागणूक दिली जात असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे नोकर वर्गात कोणत्याही प्रकारचा तणाव सहकारामध्ये होत नाही. हिशोबाच्या योग्य नोंदी ठेवल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. याचं कारण असं की कर चुकवणं किंवा इतर कारणासाठी हिशोबाच्या खोट्या नोंदी केल्या जात नाहीत जशा खाजगी व्यापाऱ्यांच्याकडून किंवा उद्योजकाकडून केल्या जातात. सहकारी संस्थेत प्रत्येक आर्थिक व्यवहाराची चोख नोंद ठेवली जाते आणि त्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की आर्थिक स्थितीबाबत सर्व सभासदांना योग्य माहिती दिली जात असल्यामुळे काळा पैसा त्याच्यामधून निर्माण होत नाही.
म्हणजे अशा स्वरूपाचे अनेक आर्थिक फायदे जरी होत असले तरी काही सामाजिक फायदे सुद्धा होत असलेले आपल्याला दिसतात. बघा ना, म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा सहकार अतिशय चांगली भूमिका, अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करत असलेलं आपल्याला दिसतं. कारण ती केवळ आर्थिक चळवळ नाही आहे, तर ती सामाजिक चळवळ सुद्धा आहे. आणि त्यामुळं विकसनशील देशामध्ये समाजवादी समाजरचना प्रस्थापित करण्याचे जे उद्दिष्ट आहे ते केवळ सहकारामुळे साध्य होऊ शकतं. आणि त्यामुळं आर्थिक उद्दिष्ट साध्य करताना समाजाची पुनर्रचना करण्याचं उद्दिष्टही साध्य केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. आता यामध्ये प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर सहकारातून व्यक्ती विकासाबरोबरच समाज विकास साधला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि सहकारी संस्थेमध्ये आपण जर बघितलं तर सभासदांना परस्पर मदत करून स्वतःची असणारी किंवा इतरांची सुद्धा त्या प्रगती करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यातून स्वावलंबी जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असलेली आपल्याला दिसते. आणि सहकारी संस्थेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची आर्थिक, नैतिक आणि सांस्कृतिक उन्नती होत असते. त्यामुळं नवसहकारी, नव समाज निर्मिती त्यामध्ये घडत असते. आणि चा सुद्धा आपल्याला विचार करत असताना एक सगळ्यात म्हणजे सहकारामुळे समाजातील किंवा आपापसातील हेवेदावे, द्वेष, मत्सर, उच्च नीचतेचा भाव यासारख्या प्रवृत्तींचा नाश होतो. कारण परस्पर प्रेम, सहभाग आणि बंधुभाव यासारखी मूल्य जोपासली जात असलेले सहकारातून दिसतात. कारण प्रत्येकासाठी सहकार हे महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे कुणीही बॉस नाही आणि कुणीही नोकर नाही. सहकारामुळे समाजाचे एक शांततामय मार्गाला परिवर्तन घडवून आणता येतं. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वर्ग कलह, राज्यक्रांत्या किंवा त्यामधून समाज परिवर्तन घडत असलेलं आपल्याला दिसतं. साम्यवादी समाजरचनेमध्ये स्वातंत्र्याची मुस्कटदाबी सरकारकडून केली जात असलेली आपल्याला दिसते. पण सहकारामध्ये आपण जर बघितलं तर सामाजिक मूल्याची जोपासना होऊन शांततामय मार्गानं सामाजिक बदल हे घडून येत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे इथं कुठेही अरेरावी नाही, जोर जबरदस्ती नाही आहे किंवा फसवाफसवी नाही आहे. आणि त्यामुळे एक ट्रान्सपरंट क्षेत्र आपण म्हणतो, पारदर्शीपणा हा सहकार इतका कुठल्याही इतर क्षेत्रात नसलेला आपल्याला दिसून येतो. आणि सहकारातील सर्व व्यक्तींना आपण जर बघितलं तर एक समानतेनं वागवलं जातं. त्यांच्या क्षमतेची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि सामाजिक स्वास्थ्य वाढून एक आदर्श समाज व्यवस्था ही निर्माण होत असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर सहकारामध्ये आपण जर बघितलं तर स्पर्धेऐवजी परस्पर सहाय्यावरती भर दिला जातो. स्पर्धा ही ठीक आहे व्यापाऱ्यांच्या पुरती वगैरे मर्यादित, परंतु एकमेकांना सहाय्य करणं, दुर्बल घटकांना मदत करणं, त्यांना सुद्धा एका विशिष्ट राहणीमान पातळीवरती आणणं आणि त्यामुळं परस्परांचं प्रेम किंवा बंधुत्व जे आहे ते आपल्याला असं दिसून की वाढीच लागतं. सहकारी लोकराज्याचे किंवा आपल्याला असं दिसून कल्याणकारी राज्याचे स्वप्न जे आहे ते साकार करण्यासाठी निष्ठा किंवा मूल्ये किंवा प्रेरणा या सहकारामधूनच मिळत असतात. म्हणजे आपण म्हणतो ना, एक कल्याणकारी राज्य स्थापन झालं पाहिजे किंवा लोककल्याण राज्याची निर्मिती झाली पाहिजे. आणि ते निर्मिती होण्यासाठी लागणारे ज्या निष्ठा आहेत, मूल्य आहेत, प्रेरणा आहेत या सहकारामधूनच मिळत असलेल्या आपल्याला दिसतात. सभासदांना आपण जर बघितलं तर लोकशाही पद्धतीने मतदान करण्याचा, कारभार पाहण्याचा अनुभव मिळतो. त्याच्यातून एक जबाबदारीची जाणीव जी आहे ती जबाबदारीची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. राजकीय जबाबदारी पेलण्याचं प्रशिक्षण त्यांना त्या असणाऱ्या सहकारातून मिळत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आधुनिक जीवन हे अनेक सामाजिक आपल्याला असं दिसून की तणावाने भरलेलं असताना सुद्धा मग शहरी भाग, ग्रामीण भाग, म्हणजे शहरी विरुद्ध ग्रामीण असेल किंवा आपल्याला असं दिसेल कामगार विरुद्ध मालक असेल, व्यापारी विरुद्ध ग्राहक असेल, असं जे काही तणावाचं वातावरण असतं ते आपल्याला किंवा धर्म, वंश, भाषा, हे जे काय भेदभाव आहेत याच्यातून सामाजिक तणाव निर्माण होत असतात. सहकारामध्ये मात्र आपल्याला असं दिसून की हे तणाव कमी करण्याचे प्रयत्न करतात. कारण अनेक प्रकारांची लोक, अनेक भाषा बोलणारे असतील, अनेक प्रदेशातून आलेले असतील, अनेक वंशाचे असतील, जातीचे असतील, धर्माचे असतील, हे एकत्रितरित्या समान ध्येयावर एकत्रित आलेले असतात. आणि त्यामुळे समाजाचे परिवर्तन हे त्याच्यामधून घडत असलेलं आपल्याला दिसतं. काही शैक्षणिक फायदे सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की सहकारातून मिळत असतात. म्हणजे समाज शिक्षणाचे खरं सहकार म्हणजे पाठशाळाच आहे.
आणि त्यामुळं सहकारातून आपल्याला असं दिसून येतं की प्रत्यक्ष कार्य केल्यानंतर अनुभवातून सुद्धा व्यक्तीला शिक्षण मिळत असतं, की जे आपण म्हणतो की एक्सपेरिमेंटल एज्युकेशन्स. हे त्याला सगळ्यात महत्त्वाचं प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसतं आणि व्यक्तिगत आणि समाजाची प्रगती साध्य करण्याचे पाठच त्याला या असणाऱ्या सहकारातून प्राप्त होत असतात. समाज हिताविरुद्ध काम करणाऱ्या लोकांना कसा आळा घालायचा किंवा त्याच्याशी कसं तोंड द्यायचं याचंही शिक्षण आपल्याला असं दिसून येईल की सहकारातून मिळत असतं. आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं नियोजन, एक चांगल्या प्रकारचं आपल्याला असं दिसून येईल की फायदे हे सहकारातून त्यांना प्राप्त होत असलेले आपल्याला दिसतात किंवा मिळत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे सहकारी संस्था हे शिक्षणाचं असणारं परिवर्तन आणि संघटन केल्याचं आपल्याला दिसतं. लोकशाही नियोजन यशस्वी करण्यासाठी आपण जर बघितलं तर जागृत लोकमत तयार करणं, लोकांचा नियोजनातील सहभाग वाढवणे या गोष्टी सहकारातून साध्य होत असल्यामुळं साहजिकच लोकशाही समाजवादी शिक्षण सहकारी संस्थेच्या कार्यपद्धतीमुळेच मिळू शकतात आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे शैक्षणिक फायदेसुद्धा सहकारातून प्राप्त होत असतात. म्हणजे एकंदरीत आर्थिक फायदे आहेत, सामाजिक फायदे आहेत आणि त्याचबरोबर शैक्षणिक फायदेसुद्धा ह्या सहकारी संस्थातून मिळत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत सहकाराचं महत्त्व जसं अनन्यसाधारण आहे, तसे सहकारामधून मिळणारे फळंसुद्धा चांगल्या प्रकारचे असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. असं हे असणारं सहकार असलेलं आपल्याला दिसतं की एकमेकाच्या साह्यातूनच एकमेकाची आर्थिक उन्नती करणं आणि एक चांगली समाज निर्मिती करणं, त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक फायदे त्याच्यापासून मिळवणं हेच खरं सहकाराचं अंतिम उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं.